हाट भाई साहिल, काय माणूस आणला बाई तू. अरे सगळा आवाज म्यूट झाला यार. गाडी चालवायला पहिले ऍक्सिलेटर दाबायला लागतो, याने पहिल्याच दिवशी ब्रेक दाबला बाई. तसं नाहीये रे, चांगला माणूस आहे तो. मी हॉटेलमध्ये काम करायचो ना, तिथे आम्ही क्लोज फ्रेंड्स होतो यार. हे मान्य मला, पण तुझ्या या क्लोज फ्रेंडनी आज अख्ख्या हॉटेलवर क्लोजची पार्टी लावली. त्याचं काय करणार होतो आपण साहिल? नो नो, ही इज नॉट कॅप्टन कुक, ही इज कॅप्टन कुकूक. कुकूक, आज माझा मूड नाहीये. कुकूक, आज हॉटेल बंद आहे. कुकूक ना, 1 रुपया घेणार आणि काय बनवणार? झुणका भाकर. येडाचा बाजार आहे सगळा. त्यापेक्षा मी बरी ना. पण नाही, तुम्हाला नवीन शेफ हवाय. भाई साहिलला काहीतरी आयडिया सुचतीये. काय बोल? छछुंदर के सर पे ना भाई चमेली. तुम्हाला सगळं आयतं हवं, त्यासाठी काही स्ट्रगल करायला नको. अरे स्ट्रगल प्रत्येकाला करावा लागतो, कोणाला चुकला नाहीये तो. गोविंदाला सुद्धा स्ट्रगल करावा लागला, मग तो सुपरस्टार गोविंदा झाला. तुम्हाला फक्त एवढंच दिसतंय की कॅप्टन कुक ॲरोगंट आहे, तो तुम्हाला त्रास देतोय. पण तुम्हाला एक कळतच नाहीये की हा कॅप्टन कुक आपल्या हॉटेलचं अट्रॅक्शन ठरणार आहे. त्याच्यामुळे कस्टमर ओढले जाणार आहे त्या हॉटेलकडे. भाई कसला अट्रॅक्शन पॉइंट? विश तुमची, डिश आमची. मुक्तासाठी वाळ्याचं शिकरण, परीसाठी कोरफडीचं लोणचं, पप्प्यासाठी पडवळ बिर्याणी आणि सगळ्यांसाठी पालक बासुंदी आणि चिरोटे बर्फी. हट. नो आनंदी बेटा, नो आनंदी बेटा. घरी जे भातुकलीत तू जेवण म्हणून बनवतेस ते हॉटेलमध्ये मिळत नाही. हा सांगा साहिल यांना, मिळेल का हे? तू लाडावून ठेवलंयस हिला. का? या 2 जरा फारच इनोव्हेटिव्ह डिशेस आहेत. याचा जरा विचार करावा लागेल. बाकी सगळं मिळेल. गुड वन. बट हे सगळं जर तो आणणार असेल आपल्या हॉटेलमध्ये, तर त्याचे काही 4-5 रूल्स अँड रेग्युलेशन्स असतील, तर ते आपल्याला पाळायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. ट्रू दॅट. मी त्या लिस्टची प्रिंटआउट आणलेली आहे. हे बघा, मी वाचून दाखवतो, तुम्ही फक्त ऐका. रूल नंबर 1, रिस्पेक्ट. भाई सालाबाद प्रमाणे यावर्षी हलता देखा. फुल रिस्पेक्ट भाई, फुल रिस्पेक्ट. रूल नंबर 2, हायजीन. येस, ऍब्सोल्युटली इम्पॉर्टंट. काय प्रश्नच नाही भाई. हायजीन. अहिंसा असा पण रूल आहे ना पुढे कुठेतरी. रूल नंबर 3, रूल नंबर 47, झाडांना पाणी घालायची जबाबदारी तुमची. मी कुक आहे, रामू काका नाही. रूल नंबर 58, रूल नंबर 106, रूल नंबर 107, रूल नंबर 112 to 116. पुन्हा एकदा नीट वाचा. अरे यार. रूल नंबर 323, वेळेत झोपा, वेळेत उठा. करेक्ट आहे.
बावा. आग लागली का हॉटेलला? सर पाणी आहे का? टीव्हीला पाणी आहे का? पाणी दे नाही. अरे पाणी दे ना, एक मिनिट. अरे पाणी दे ना. विठ्ठला काय हा त्रास? यार व्हॉट द फालतूगिरी यार. पाणी मारून उठवायचं नाही यार. हे काय आहे? बघ ना. नुसता जाळ आणि धूर या कॅप्टन कुकच्या तर. आई सकाळी सकाळी अशीच मशेरी भाजायची, पण नाकात धूर गेला ना की पोटात पोहे जायचे. पोहे खाणार? अरे या परिस्थितीत याला पोहे कसे काय सुचू शकतात? का नाही बाई, आता आपल्याकडे हक्काचा माणूस आहे ना बाई, फूड बनवणारा, ते सुद्धा टेस्टी फूड. म्हणजे माझं काय टेस्टी नसतं? नाही तसं नाही, म्हणजे तसं आहे ते, म्हणजे हक्काचा, म्हणजे आपण पगार देतोय ना त्याला. आणि फूड भारी तर मूड भारी ना भाई. आता मागवतो भाई, देखो. ओ गप्तान, बाकी काम छोड़ो, 6 प्लेट कांदा पोहा लाओ, लिंबू टिंबू मार के झोंबलास्टिक झकास. कॅप्टन कुक बरोबर आगाऊपणा करायचा नाहीये, नीट बोल. हा नाही तर मिरच्यांचे पोहे करायचा. ह्याच्यात काय मस्करी आहे, काय आगाऊपण आहे? बरोबर म्हणतोय तो. मी हँडल करतो, शांत हो. मी त्याला पोलाइटली सांगतो. ओ कॅप्टन, 6 पोहे, लिंबू टिंबू मार के, झकास झोमलास्टिक प्लीज. कॅप्टन कुक पोहे दो, 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 कॅप्टन. बस बस बस.
गुड मॉर्निंग किड्स. गुड मॉर्निंग बाई, गुड मॉर्निंग. फुल रिस्पेक्ट. बाई सगळ्यांबरोबर गप्पा मारता मारता काम करणार. सेम टू सेम आई. काम मी नाही करणार, तुम्ही करणार, तेव्हाच हे पोहे खायला मिळणार. फालतूगिरी. फालतूगिरी नाही. रूल्सची लिस्ट वाचली नाही तुम्ही? हो वाचलंय मी, वाचून दाखवलंय ना. अरे काय वाचलंय? झोपले होते सगळे. वाचलंय आपण, वाचलंय. हो वाचलं आहे पण रिवाइज करायला पाहिजे. रिवाइज गाईज रिवाइज दाखवलं ना. रिवाइज. अरे मी वाचून दाखवलंय ना. रिवाइज गाईज रिवाइज. एक्सक्यूज मी सर. बाई मला जाऊ दे, मला जाऊ दे आधी. काय चड्ड्या कुठे? तुला काय करायचंय? आपण इथे का आलोय? काय सांगू का, आधी मलाही वाटलं होतं, पण खुफिया मीटिंग साठी हीच जागा परफेक्ट आहे. म्हणजे त्या दिवशी तुम्ही बाई वाचणार. काय मी काय वाचू? 478 नियम आहेत. आणि काल वाचत होतो तेव्हा ऐकलं नाही का तुम्ही? आत्ता वाचत बसलो तर अख्खा दिवस जाईल या बाथरूम मध्ये. भाई झेरॉक्स काढून आणण्याचे ना, सगळ्यांनी थोडे थोडे वाचले असते. अरे पण वेळ तेवढाच जाणार आहे ना. माझं काय म्हणणं आहे, आपण कशाला घाबरायचं? आपण सांगून टाकू त्याला खरं करू. आपण मालक होतो हॉटेलचे. ए बाई, तुझं जरा पुरुषी अहंकार बाजूला ठेवतेस का? कॅप्टन कुक आहे तू, कळलं ना? आयडिया. बोला. लिस्ट फ्लॅश झाली. काय? भैया साहिल येडा आहे, बाथरूम मध्ये घेऊन गेला तो. बघा ना कसा आहे हा वेडा कुठचा. बघ ना मूर्ख, काय बोलतोस तू? पण मी साहिलला मेल केली होती माझ्या रूल्सची लिस्ट. तुम्ही याला मेल सुद्धा केले होते का? आणि इतकं महत्वाची गोष्ट तू आमच्यापासून लपवून ठेवली. साहिल सॉरी नाही साहिल, आता काही बोलू नकोस तू. काही बोलू नकोस तू. रेंज नव्हती. फॉरगेट द लिस्ट. विसरून जा. एकच गोल्डन रूल लक्षात ठेवा, याच्या पुढे मी सांगेन तेच होणार. मी उठ म्हटलं की उठायचं आणि बस म्हटलं की बसायचं. काय? एकदा फक्त आतमध्ये रेंज आहे का ते बघून येतो. इथे नाहीये रेंज, नेटला आतमध्ये असेल. मी आधी जातो. बाई मला जाऊ दे. बाई मला आधी जाऊ दे. मला जाऊ दे. मला जाऊ दे. काय करतो? मला ना आता ही जागा आवडू लागली आणि मला माहितीये तू चड्ड्यांवर बसलाय. अरे तुला काय मूर्ख आहे का तू? काय मुद्दा आहे? मला एवढंच सांगा, त्या कॅप्टन कुकने ज्या 1760 अटी घातल्या त्या सगळ्या पाळायला जमणार आहे का आपल्याला? एक मिनिट, शांत व्हा आधी सगळे. डोळे मिटा आणि नीट ना, शांत शांत व्हा. श्वास घ्या, सोडा. सोडा सोडा सोडा.
हे जे मनात ग्रजेस धरलेत ना तुम्ही ते सोडा आता. जमेल आपल्याला, जमेल. नाही, माझं असं म्हणणं आहे की आपण हे जमवूया. आपल्याला हे जमवायचंच आहे असं आपण मनात ठरवून घेऊया. या मला चालेल. चालेल काय चालेल. हा आज तो म्हणतो 1 रुपया द्या, उद्या म्हणेन 1 लाख रुपया द्या, मग परवा म्हणेन मीच चालवतो हॉटेल, मग म्हणेन तुम्ही इकडनं निघूनच जा. आपण काय सगळं ऐकून घ्यायचंय? किती अति करते असं का म्हणेल तो? पॉइंट बुलेट आहे भाई, पॉइंट बुलेट आहे. आपण मला की आपलं त्यांनी ऐकलं पाहिजे. आपण ऐकलं तर कसं चालेल भाई? भाई मला गल्ल्यावर बसायचंय, मी ते असलं भाजी कापायचं वगैरे करणार नाही. मला पट्टय आहे एवढं माझं असेल तर त्याला सांगूया की जा म्हणून इथून. मी खमकी आहे सगळं करायला. ए खमकी. हा इथे एकतर 3 आणि 3 असे वोट्स पडलेत, कळलं ना? आपल्याला मेजॉरिटी हवी आहे निर्णय घ्यायला. मेरा गम तेरा गम, मेरी हार तेरी हार. ते दे बॉटल दे, ती टॉस करू. बॉटल दे, टॉस करू ना भाई. तू बॉटलने टॉस करणार आहेस का? नाही भाई, त्याच्या आतमध्ये कॉइन आहेत. तू या बाटलीत कॉइन जमवून ठेवतोस? आय लव्ह दिस प्लेस. तू काय ते सार्वजनिक मध्ये जातात तसं 1-1 रुपये टाकून जातोस काय? भाई मी नाही टाकत, याच्या पॅन्ट मधनं घेतोय. टॉस. भाई हेड आलं तर त्याला ठेवायचा, टेल आलं तर त्याला काढायचं. काय संबंध आहे ठेवायचं? टॉस करायचा. हेड त्याला ठेवायचं. ठेवायचा. ओके. हा नाही टॉस ते ठरवलं ना. पहिला कस्टमर. भाई पहिलं गिराईक आहे, ऑर्डर घेऊया काय? आणि काय सांगायचं? हा जेवण कोण बनवणार आहे? कोण बनवणार? ऑफकोर्स कॅप्टन कुक. कॅप्टन कुकला काय म्हणायचं? सर 1 डिश बनवा आणि मग मी तुम्हाला नोकरीवरनं हाकलतो. एक्झॅक्टली. नाही असं कशाला? त्याला 1 रुपया देऊ, म्हणजे डिश करून घेऊ त्यांच्याकडनं. 1 रुपया देऊ महिन्याचा पगार आणि सांगू जायला. नाहीतर 10 रुपये देऊ, 10 महिन्याचा पगार देऊ. नाही हा, ते किती वाईट वागत असले ना आपल्यासोबत, पण आपण नाही वागायचं तसं. मग काय करायचं? कस्टमरला पाठवून द्यायचं? ठरलं. आपण त्यांना सांगूया उद्या या. हो तर उद्या फ्री ट्रीट देऊया आपण त्याला. कसं आहे, आलेला कस्टमर नाराज होऊन जाता कामा नये. युनिव्हर्सल थिअरी आहे. थांबा रे, शांत व्हा सगळं. सिच्युएशन हँडल करावी लागणार आहे. चला आपण जाऊन बोलूया त्याच्याशी. आम्ही कसं येऊ? कपडे बघ ना आमचे. पहिला कस्टमर आहे. आणि हो या राईट. मी चला, येते. माझं चला. चांगले. चला. आम्ही थांब. काय कपड्याचे? मागे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. घरचे कपडे बघून तुम्हाला असं वाटेल सर की आम्ही आत्ताच उठलोय, पण असं नाहीये, अजिबातच नाहीये. आम्ही खूप आधीच उठलोय. आमची थीम आहे घरचे कपडे. म्हणजे कसं घरातच जेवल्यासारखं वाटतं. किती ऑब्वियस करतोस. हॅलो. हा साहिल, हा गौरव, हा पाप्या आणि मी परी. ती मुक्ता आणि हॅलो. आनंदी होता मी सगळे. हॉटेलचा फर्स्ट डे. अरे वा, छान आहे की पण हॉटेल तुमचं. शुभेच्छा तुम्हाला, हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. हो, कालच उद्घाटन झालं. हो का? अरे वा. सर फक्त एक प्रॉब्लेम आहे सर. काय झालं? आज आम्ही ऑर्डर नाही घेऊ शकत. पण भाई उद्या तुम्हाला फ्री डिश मिळतील. स्वीट डिश वगैरे पाहिजे असेल तर ती सुद्धा, आणि स्विमिंगची एकदम मेंबरशिप सुद्धा. स्विमिंग पूल काढला की. एक्झॅक्टली, स्पेशली फॉर आवर फर्स्ट कस्टमर सर. येस सर, पण ते उद्या. बट टुडे वी आर एक्स्ट्रीमली सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स. ऍक्च्युली वी कांट टेक ए ऑर्डर. एक्स्ट्रीमली सॉरी सर. अहो असं काय करताय? मी तर ऑर्डर दिलेली आहे. काय? कोणी घेतली ऑर्डर?